लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करण्यासाठी जोर लावणाऱ्या एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने विवाहित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रमजान रजाक शेख वय 25 राहणार कुसूर जिल्हा सोलापूर यास सशर्त जामीन मंजूर केला आहे। मंद्रुप पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2)M 127(4) 115(2) 351(2) आणि 351(3) प्रमाणे 24 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरील प्रकरणात फिर्यादी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार अटकेतील आरोपी रमजान शेख याने इंस्टाग्रामद्वारे संपर्क साधून धमकावून पीडितेची फसवणूक करून तिला आणि तिच्या 3 वर्षीय अल्पवयीन मुलीस पुणे येथील भोसरी येथे एका घरात ठेवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते। तसेच आरोपीने 17 मार्च 2025 ते 22 एप्रिल 2025 या काळात आरोपीने सदरील पीडितेवर मुस्लिम धर्म स्वीकार असा दबाव आणत तिच्या जीवितास आणि मुलीच्या जीवितास धोका निर्माण केला होता। आरोपीने पीडितेला भोसरी येथील घरात डांबून ठेवल्याने तो कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्या खोलीतून बाहेर येऊन शेजारच्या महिलेकडून फोन घेऊन तिच्या पतीस संपर्क साधला। पीडितेच्या वडिलांनी मंद्रुप पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात आरोपी रमजान रजाक शेख याला 24 एप्रिल 2025 रोजी पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर आरोपीने मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की संपूर्ण तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल झाले आहे। फिर्यादीने खोट्या तक्रारी केल्या असून हे प्रकरण परस्पर संमतीतील संबंधाचे आहे। त्यानंतर दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ आणि ॲडव्होकेट मनीष बाबरे यांनी काम पाहिले।